चला आज आपण बनवणार आहोत भरलेल्या वांग्याची भाजी. तुम्हाला देखील बनवायची असेल तर शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता पहिल्यांदा आपण वांगे घेऊन त्याचं व्यवस्थित देठ काढून घ्यायचं अर्धं. त्यानंतर त्याचं कडेचं काढून मधून कट मारून बघायचं वांगं चांगलं आहे की नाही. कधी कधी वांगेही चांगले नसतात. नीट बघून घ्यायचं. नंतर पाण्यात मीठ टाकून त्यात व्यवस्थित धुवून घ्यायचं. आता आपण कढईमध्ये शेंगदाणे गरम करून घेणार आहोत. आता ते शेंगदाणे गरम केल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, त्यानंतर लसूण, अद्रक आणि धने, त्यात कोथिंबीर टाकायची व शेंगदाणे ॲड करून व्यवस्थित बारीक मिक्सरमधून काढून घ्यायचं. तयार केलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला घरी बनवलेला मसाला टाकायचा आहे. त्यानंतर हळद, मिरची पावडर व अंबारीचा कांदा लसूण मसाला व त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. आपल्या प्रमाणानुसार हिंग टाकायचं व किती तिखट पाहिजे त्यानुसारच हे सगळे मसाले ॲड करायचे. व आता हे सगळं बनवलेलं मिश्रण आपल्याला वांग्यात व्यवस्थित भरायचं आहे. सगळ्या वांग्यांमध्ये व्यवस्थित भरायचं. उरलेलं मिश्रण हे आपण परत भाजीत टाकणार आहोत. आता फोडणीसाठी आपण त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर, थोडीशी मिरची पावडर तरी येण्यासाठी आणि हळद टाकतो. आता भरलेली वांगे त्यामध्ये टाकून द्यायचे. व्यवस्थित परतून घ्यायचे. या परतवलेल्या वांग्यांमध्ये आपण जो मसाला बनवलेला होता तो शिल्लक राहिलेला त्यामध्ये टाकून घ्यायचं व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला हे वांगे वाफळण्यासाठी तसेच ठेवायचे आहे. त्यामुळे त्यावर ताट ठेवायचं व त्यात पाणी टाकायचं. हे पाणी नंतर आपण भाजीत टाकून देऊ. तर तयार आहे आपली मस्त भरलेली